सोलापूर शहर गुन्हे शाखेनं अट्टल मोटारसायकल चोरट्यास अटक करून चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत. मोटारसायकल चोरीचे 4 गुन्हे शहर गुन्हे शाखेनं उघडकीस आणले आहेत. सोलापूर शहरामधील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केलं होतं. दरम्यान पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड आणि त्यांचं पथक पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त घालत असताना एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन न्यू धोंडीबा वस्ती रामवाडी हॉस्पिटल रोड आतमध्ये बोळात थांबला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे मच्छिंद्र उर्फ बापू गोरख गायकवाड, वय वर्ष 32, व्यवसाय मजुरी, राहणार न्यू धोंडीबा वस्ती रामवाडी याला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या घरासमोर लावलेल्या एक हिरो HF डिलक्स कंपनीची मोटरसायकल विना नंबर प्लेट, तसंच एक हिरो HF डिलक्स कंपनीची मोटरसायकल विना नंबर प्लेट, त्याचबरोबर एक हिरो HF डिलक्स कंपनीची मोटरसायकल विना नंबर प्लेट, एक हिरो HF डिलक्स कंपनीची मोटरसायकल विना नंबर प्लेट अशा चोरीच्या 4 मोटरसायकली त्यानं काढून दिल्या. या मोटरसायकलीबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक 2024 या वेळी रात्री एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर येथून 1, रेल्वे स्टेशन पार्किंग येथून 1, फॉरेस्ट रेल्वे लाईन येथून 1, पारशी विहीर कुमठानाका येथून 1 अशा एकूण 4 मोटरसायकली चोरी केल्या असल्याची त्यानं माहिती दिली. दरम्यान सदर बाजार पोलीस ठाणे व MIDC पोलीस ठाणे इथं दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी 90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कामगिरी एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, विजय साळुंखे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड यांनी केली आहे.